माझ्या प्रिय मित्रांनो, जुन्या करारावरील आपला हा अभ्यासक्रम आपण चालवत असताना आजच्या ह्या अधिवेशनासाठी मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि विशेषतः आजचं हे जे अधिवेशन आहे हे जुन्या कराराच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण जुन्या करारातील जे दुसरं पुस्तक आहे निर्गम, त्या निर्गम पुस्तकावरती आज विशेष अभ्यास करणार आहोत. आणि निर्गम हे पुस्तक जुन्या करारामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहेच, परंतु अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि मला वाटतं जगातल्या सगळ्या लोकांनी हे पुस्तक वाचलं असावं. कारण जगाला जणू काही परमेश्वराकडे नेण्यासाठी आणि मुक्तीची चळवळ कशी करावी ह्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून निर्गम हे पुस्तक म्हणजे जुन्या कराराचा जणू काही तो गाभा आहे. आणि आजच्या ह्या पुस्तकाकडे पाहताना मलाही वाटतं की तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा. कारण त्यावरती सुद्धा आपल्याला अनेक लोकांनी, ज्याला आपण फिल्म म्हणतो, असे चित्रपट तयार केलेले आहेत आणि अत्यंत प्रभावीपणे ते गाजलेले आहेत. आणि तुम्ही देखील अशा प्रकारचा हा 10 कमांडमेंट किंवा बायबल हे पुस्तक, हे चित्रपट पाहावं आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कशी प्रेरणा मिळते हे तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या पुस्तकामध्ये परमेश्वर इस्रायल लोकांची निवड करतो, त्या लोकांबरोबर तो करार करतो आणि त्या करारानुसार तो त्यांचं तारण करतो. म्हणजेच एकंदरीत ही जी मुक्तीची चळवळ आहे, ही चळवळ यशस्वी करण्यासाठी परमेश्वर शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांना मार्गदर्शन करतो आहे. जरी त्या लोकांनी चुका केल्या तर देखील त्यांना क्षमा करून त्यांना पुन्हा उठवणं आणि त्यांना पुढे नेणं हे परमेश्वराचं धोरण दिसते. आणि त्यानुसार आपण ह्या पुस्तकाकडे अगदी मन लावून त्याचा अभ्यास करून अगदी कटाक्षतेने परमेश्वर तिथे काय करतो आणि मानवाचा काय प्रतिसाद आहे हे पाहण्याचा प्रयत्न करूया. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, खरं सांगायचं तर ही जी घटना आहे, ही घटना इसवी सन पूर्व 1280 पासून सुरू झालेली आहे. आणि ह्या पुस्तकसुद्धा तेव्हापासून काही प्रमाणामध्ये लिहिलं गेलेलं असेल. परंतु इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये ते पुस्तक पूर्ण झालेले आहे. म्हणजे हे पुस्तक देखील लिहिण्याचा काळ बराच मोठा आहे. म्हणजे जवळजवळ 700 वर्ष लिहिण्यासाठी ही पुस्तकं लागलेली आहे किंवा पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक याचा आपण विचार करू शकतो. आता हे पुस्तक देखील केवळ एका माणसाने लिहिलेलं नाही, कारण ते विविध परंपरेमधून आलेलं आहे. ज्या अगोदर आपण पाहिलेलं आहे, विशेष करून 4 परंपरा, त्या 4 परंपरा म्हणजे यहोवा परंपरा, इलोह परंपरा, ज्याला आपण पुरोहित परंपरा म्हणतो किंवा अनुवादित परंपरा, ह्या सगळ्या परंपरातून ह्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्या निरनिराळ्या संदर्भातून जणू काही लेखकाने घेऊन त्या एकत्र गुंफलेल्या आहेत आणि त्यातून हे पुस्तक निर्माण झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या पुस्तकाचा सुद्धा अभ्यास करताना हा कालखंड किती मोठा आहे ते लक्षात घेऊया. आणि त्या परंपरा कितीतरी वर्ष चालत आलेल्या आहेत आणि तोंडी परंपरा आलेल्या आहेत. आणि म्हणून त्या आपण स्वीकारल्या आणि त्याचा अभ्यास केला
तर आपल्याला दिसून येईल की काही लोक आपल्या ह्या गोष्टीशी किती एकनिष्ठ आहेत आणि जणू काय ही परमेश्वराची वाणी आहे, हे परमेश्वराचा शब्द आहे, ह्यावरून ते लोक शेकडो वर्ष जगलेले आहेत। आता माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या पुस्तकाचे 6 भाग आहेत, एकूण 6 भाग आहेत। पहिला भाग विशेषतः अध्याय 1 पासून अध्याय 12 ते 37 पर्यंत किंवा 36 पर्यंत हे पुस्तकाचा पहिला भाग आहे। आणि ह्या पहिल्या भागामध्ये आपल्याला दिसून येईल की परमेश्वर लोकांचे आकांत, आक्रोश, आरोळ्या ऐकत आहे आणि त्याला जणू काय अंतःकरणामध्ये जाणवत आहे आणि त्याला वाटत आहे की ह्या लोकांचे किती हाल होतात, म्हणून आपण काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे। आणि म्हणून परमेश्वर हा मोशेला पाचारण करतो आणि त्या पाचारणापासून जी क्रांती सुरू होते, आता पाचनाची सुद्धा एक गोष्ट आहे, ती सुद्धा तुम्ही वाचायला हरकत नाही की परमेश्वर मोशेला बोलावतो आणि मोशेद्वारे हे कार्य घडून आणतो। आणि शेवटपर्यंत म्हणजे 12व्या अध्यायापर्यंत जर आपण गेलो तर आपल्याला दिसून येईल की त्या ठिकाणी मोशे अगदी ईर्षेने की मला परमेश्वराने पाठवलेला आहे, आमच्या आदिपिता अब्राहमाचा परमेश्वर, याकूबचा परमेश्वर किंवा इसाकचा परमेश्वर ह्याने पाठवलेला मी आहे। आणि म्हणून तो फारो राजाकडे जातो आणि फारो राजाला सांगतो की आमच्या लोकांना परमेश्वराची पूजा करण्यासाठी तुम्ही त्याला पाठवलं पाहिजे, हमखास सांगतो। आणि दर शब्दात दिवशी त्याने त्या देवाची पूजा केली पाहिजे। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या संदर्भामध्ये जेव्हा फारो राजा ऐकतो, फारो राजा त्याची हेटाळणी करतो आणि जा चालता हो, मी तुला ओळखत नाही आणि तुझ्या परमेश्वराला ओळखत नाही, त्या प्रार्थना म्हणजे काय मला काय माहीत नाही, तू चालता हो। अशा प्रकारे मोशेला जणू काही त्या फारो राजाने त्याच्या दरबारातून चालतं केलेलं आहे। म्हणजे ज्या ठिकाणी मोशे राहत होता, तिथे वाढला होता, त्या मोशेची देखील फारो राजाने कदर केली नाही, कारण फारोला माहिती होतं की एकदा हे लोक आपण त्यांना मोकळं केलं की मग ते लोक जातील आणि मग आपल्या देशाचं वाटोळ होईल। हे सगळं काम कोण करणार, कारण ते मेहनतीचं काम होतं, त्याद्वारे लोक रात्रंदिवस कष्ट करत होते आणि तशा प्रकारची कष्ट करणारी माणसं इजिप्तमध्ये नव्हती आणि म्हणून फारो राजा त्यांना पाठवायला तयार नव्हता। तर माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या फारो राजाला तो सांगतो आणि नंतर शेवटपर्यंत जे तिथे आपण पाहतो की परमेश्वर तिथे जे चमत्कार करतो त्याचा सगळ्यात शेवटचा चमत्कार म्हणजे फारो राजाचा प्रथम जन्मलेलं बाळ ते देखील मरते, तेव्हापर्यंतचा हा काळ आहे आणि ते त्या पुस्तकाचा पहिला भाग आहे। त्यानंतर आपण पाहतो की त्या पुस्तकाचा दुसरा भाग हा अध्याय 12:37 पासून 18:27 पर्यंतचा भाग आहे आणि त्या भागामध्ये आपण पाहतो की परमेश्वर हे इस्रायल लोक त्यांना इजिप्तच्या गुलामगिरीतून काढतो, लाल समुद्रातून पुढे काढतो आणि नंतर ते लोक वाळवंटामध्ये भटकत राहतात। 40 वर्ष त्याचा तो काळ आहे आणि त्या काळामध्ये परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे। परमेश्वर त्यांना आकाशातून मन्ना देतो खायला आणि दगडातून पाणी देतो प्यायला आणि त्या लोकांची काळजी वाहतो। म्हणजे परमेश्वर हा काळजीवाहू परमेश्वर आहे हे आपल्याला दिसतं। आणि त्या ठिकाणी सुद्धा नंतर जे अनेक संकट येतात त्याच्यामध्ये
तिथे अमालेकी लोक जे होते ते अमालेकी लोकांबरोबर त्यांचा संघर्ष झाला आणि त्याला मोशेला त्याच्याबरोबर लढाई करायला लागली. आणि त्यावेळेला मोशे आपले हात वर करून देवाकडे प्रार्थना करीत होता. आणि जेव्हा त्याचे हात वर होते तेव्हा त्याचे लोक जिंकत होते, त्याचे हात खाली गेले की लोक हरत होते. म्हणून काही लोक फक्त त्याचे हात असे वरती धरण्यासाठी होते आणि पण मोशे सतत त्या देवाकडे प्रार्थना करीत होता. म्हणून अमालेकाबरोबर सुद्धा ते लढाई जिंकले. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण नंतर पाहतो की पुढे अध्याय 19 ते 24 हा जो भाग आहे हा नियमशास्त्राचा भाग आहे. हा तिसरा भाग आणि नियमशास्त्र म्हणजे परमेश्वर ज्या 10 आज्ञा देतो त्या 10 आज्ञाचं विस्तृत स्पष्टीकरण थोडंसं इथे केलेलं आहे. आणि परमेश्वराचा तो नियम आहे आणि तो नियम म्हणजेच हा करार आहे आणि त्या करारावरती लोकांनी शिक्कामोर्तब केलेला आहे की हा करार आम्ही मान्य करतो. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर आपण पाहतो पुढचा भाग, 5वा भाग, तो म्हणजे अध्याय 25 ते 31. अध्याय 25 ते 31 हा जो भाग आहे हा भाग म्हणजेच जे हे ज्या कराराच्या संदर्भामध्ये तो कराराचा कोश तयार करायचा, त्या संदर्भात मोशेने परमेश्वराकडे विनंती केली आणि सांगितलं की आम्ही तो कोश कसा तयार करावा. आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनानुसार त्याने तो कोश तयार केला. आणि ह्यावरून आपल्याला इथे दिसून येते की परमेश्वराची इच्छा होती की तो करार जणू काय जे सुगंधी अत्तराची झाडं असतात, त्याची लाकडं असतात, त्याने तो बनवला जावा. आणि त्याप्रमाणे मोशेने त्याची घडण केलेली आहे. आणि आपण पाहतो की त्या संदर्भामध्ये ह्या करार आणि नंतर करारासाठी जे धर्मगुरू लागतात त्या धर्मगुरूंचं नियोजन किंवा आयोजन किंवा एकंदरीत त्यांचं पाचारण ह्या सगळ्या गोष्टी देखील त्यामध्ये अंतर्भूत आहे. त्यानंतर आपण पाहतो छोटासा भाग, तो म्हणजे अध्याय 32 ते 34. आणि ह्यामध्ये इस्रायल लोकांनी पुन्हा देवाची जणू काही फसवणूक केलेली आहे. जेव्हा परमेश्वर मोशेला वरती बोलावतो आणि मोशे ह्या डोंगरावरती जातो परमेश्वराला भेटण्यासाठी, त्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर मोशेशी बोलत आहे आणि मोशे तिथे परमेश्वराशी बोलत असताना जणू काही त्याला खूप स्वर्गानंद झालेला आहे. आणि प्रिय मित्रांनो, की मोशे परमेश्वराशी एवढा एकरूप झालेला आहे की जवळजवळ त्या ठिकाणी तो 40 दिवस त्या वातावरणामध्ये राहतो, स्वर्गीय वातावरण. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना वाटतं की मोशे गेला, आता 40 दिवसापर्यंत तो परत येत नाही. म्हणून लोकांनी एक वेगळी युक्ती काढली आणि त्यांनी ठरवलं की आपण एक मूर्ती करूया आणि वासराची मूर्ती करूया. प्रत्येकाने आपल्या गळ्यातील सोनं नाणं काढा आणि त्याची आपण एक सोनेरी मूर्ती बनवूया आणि त्या मूर्तीची आपण पूजा करूया. म्हणजे लोक इथे मूर्तीपूजा करू लागले. म्हणून अध्याय 32 ते 34 हे त्या दृष्टिकोनातून जणू काही इस्रायल लोकांनी केलेलं त्याचं पाप मूर्तीपूजा. आणि हे परमेश्वराला आवडलं नाही, मोशेला देखील आवडलं नाही. मोशे खूप रागारागाने आला, पण मोशेने त्याच्या हातामध्ये ज्या 2 पाट्या होत्या 10 आज्ञाच्या त्या त्याच्यावर आणल्या आणि त्या मूर्तीचा त्याने नाश केला. आणि मोशे भयंकर रागावलेला आहे हे पाहून लोक घाबरले. आणि मग लोकांना वाटलं की आपण काहीतरी पाप केलेला आहे आणि मोशे देखील त्यांना झोडलं. तेव्हा ते देखील गयावया करू लागले. आणि मग मोशेने लोकांच्या वतीने देवाकडे विनंती केली की देवा त्यांना माफ कर आणि त्यांना त्यांचं पाप इथे मोजू नको.
आणि देव त्यांना तिथे क्षमा करतो असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपण पाहतो एक शेवटचा भाग, तो म्हणजेच अध्याय 35 ते 40. आणि अध्याय 35 ते 40 ह्यामध्ये आपल्याला इस्रायल लोक हे पुढे वाळवंटातून जात असताना त्यांच्या जीवनामध्ये जी अनेक संकटे येतात आणि त्या संकटावर ते प्रयत्न करतात, कारण त्यांना माहिती आहे की आता आपल्याला परमेश्वराचं आज्ञापालन केलं पाहिजे आणि परमेश्वराने जो करार आपल्याला केलेला आहे त्याची आपण पूर्ती केली पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी आज्ञापालन आणि मूर्तीपूजा ह्यावरती स्पष्टीकरण आपल्याला दिलेले आहे आणि लोक त्या देवाशी एकनिष्ठ कसे राहिलेले आहेत ह्याचं एक उदाहरण आपल्याला इथे दिसेल. पण माझ्या प्रिय मित्रांनो, हा करार आपण पाहत असताना आणि त्या कराराचं महत्त्व मोशेने लोकांना पटवून दिलेलं आहे आणि त्या कराराचं गांभीर्य लोकांना पटवून दिलेलं आहे आणि परमेश्वर त्यांच्याबरोबर कसा आहे, परमेश्वराने त्यांच्यासाठी केवढे मोठे हे चमत्कार केलेले आहेत. विशेष करून तांबडा समुद्र दुभांगला गेला आणि त्यातून लोक निघाले आणि ते बाहेर पडेपर्यंत तो मार्ग राहिला आणि ज्या वेळेला इजिप्शियन लोकांचं सैन्य आलं तेव्हा ते समुद्र पुन्हा एक झाला आणि शत्रू सैन्य नष्ट झालं. म्हणजे असे जे अनेक चमत्कार आहेत किंवा जे 10 पिढ्या आल्या त्या 10 पिढ्या देखील म्हणजे मोठे चमत्कार आहेत आणि त्यानुसार परमेश्वराने त्यांच्यासाठी खूपच काही केलेलं आहे ह्याची जाणीव मोशेने लोकांना करून दिलेली आहे. त्या ठिकाणी माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला काही गोष्टी सामायिक दिसतील, म्हणजे ज्या जुन्या करारात आहेत त्या नव्या करारात सुद्धा आलेल्या आहेत. उदाहरणार्थ आपण पाहिलं की निर्गम 14 मध्ये लोक लाल समुद्रातून जातात म्हणजे त्यांचा बाप्तिस्मा होतो. ते पाणी त्याला मुक्त करतं आणि स्वातंत्र्य देतं आणि त्यांना पाण्यात बुडत नाही. म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा मत्तईच्या शुभवर्त अध्याय 3 मध्ये जेव्हा यार्देन नदीमध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे तर त्या बाप्तिस्माची आणि ह्या इस्रायली लोकांच्या बाप्तिस्माची जणू काही आपल्याला आठवण करून दिलेली आहे. म्हणजे तो एक फरक तिथे आपल्याला जाणवत आहे. दुसरी गोष्ट की इस्रायलमध्ये मोशे जेव्हा 40 दिवस परमेश्वराच्या सानिध्यामध्ये रिट्रीट करतो, 40 दिवस आणि 40 रात्र तो तिथे उपवास करतो, प्रार्थना करतो, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जणू काय तो आनंदाने बेफावून गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नव्या कराराची आठवण करून देते की येशू ख्रिस्त देखील 40 दिवस आणि 40 रात्र वाळवंटामध्ये प्रार्थना आणि परमेश्वराची आठवण करीत होता. तर हा जो संदर्भ इथे आहे तो संदर्भ नव्या करारात आहे हे देखील आपण पाहतो. त्यानंतर आपल्याला दिसून येईल की जुन्या करारामध्ये मोशे जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात होता त्यावेळेला ढग त्याच्यावर आरूढ झाले आणि मोशे त्या ढगामध्ये गेला. तसंच नव्या करारामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला येशू ख्रिस्त जेव्हा ताबोर पर्वतावरती त्याचं रूपांतर झालं त्यावेळेस देखील तो ढग त्याच्यावरती आला आणि ढगामध्ये जणू काही त्याचं एकंदरीत कसं रूपांतर झालं हे देखील आपल्याला मत्तई अध्याय 17 मध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, जुन्या करारात आहे तसं नवीन करारामध्ये इथे आपण पाहतो आणि म्हणून आपल्याला दिसून येईल की ह्या ठिकाणी सुद्धा जुन्या करारामध्ये जसं आपण पाहिलं की 10 आज्ञा किंवा 19 ते 24 हा जो भाग दिलेला आहे 10 आज्ञांचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी, तसंच नव्या करारात सुद्धा येशू डोंगरावर प्रवचन देतो हे मत्तईच्या अध्याय 5 ते 7 ह्यामध्ये दिलेलं आहे. तर त्याचं साम्य तिथे दाखवलेलं आहे. म्हणून अध्याय 5 ते 7 मत्तई वाचताना आपण निर्गम 19 ते 24 हा भाग आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी सुद्धा
हे आपल्याला तौलनिक अभ्यास जो दिलेला आहे त्यावर करता येईल की ह्या गोष्टी जुन्या करारात घडल्या एवढंच नाही तर त्या नवीन करारात सुद्धा घडत आहेत. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, आपण आता मोशेचं जे कॅरेक्टर आहे, तर मोशेचं चरित्र म्हणजे एक अष्टपैलू चरित्र आहे. म्हणजे मोशेच्या जीवनामध्ये विविध पैलू आपल्याला दिसून येतात आणि त्यातील पहिला पैलू म्हणजे श्रद्धा. मोशे हा किती महान श्रद्धावंत होता हे आपल्याला केवळ नुसतं बोलून चालणार नाही, तर त्याच्या जीवनामध्ये जी संकटं आली, जे अपमान आले, त्याच्या लोकांनी त्याला शिवीगाळी दिल्या, त्याचे लोक त्याला सोडून गेले, त्याच्या अगदी जवळचे म्हणजे अहरोन आणि मरियम, तर त्याने सुद्धा मोशेवरती आरोप केलेले आहे. आणि तरीसुद्धा मोशे त्या देवाशी एकनिष्ठ होता आणि त्याची श्रद्धा तो कधीही डळमळू देत नाही. हे त्याच्या श्रद्धेचं वैशिष्ट्य आहे आणि ते आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे संकटात, दुःखात, अडीअडचणीत मोशे डगमगला नाही आणि त्याने धीर सोडला नाही किंवा त्याने कोणतंही वाईट विचार केला नाही. इथे आपल्याला हे स्पष्ट दिसून येतं. म्हणजेच किंबहुना काही प्रमाणामध्ये अब्राहमपेक्षा जो काही त्याचा विश्वास इथे महान आहे असंही आपल्याला दिसून येईल. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्या जीवनातली दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच अहिंसक क्रांती. म्हणजे त्याने जी एवढी मोठी चळवळ सुरू केली आणि इतके दिवस आणि इतकी वर्ष त्याला लागली, त्या चळवळीमध्ये त्याने कोणत्याही माणसाची हत्या केली नाही. म्हणून त्याला अहिंसक क्रांती म्हणतात. म्हणजे त्यासाठी खूप धीर लागतो, त्यासाठी माणसाला खूप आशा लागते, त्या माणसाचा विश्वास लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मोशेमध्ये असल्या कारणाने त्याने म्हणजे जगातल्या ज्या अनेक राजकीय क्रांत्या आहेत त्या जर आपल्याला लक्षात घ्यायच्या असतील तर त्याची तुलना आपण मोशेबरोबर केली पाहिजे. कारण मोशे हा आदर्श आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा न करता आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळवायचं आहे, अहिंसक स्वातंत्र्य कसं मिळवायचं हे मोशे आपल्याला शिकवतो. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, मोशेमध्ये जी काही ताकद होती म्हणजे आध्यात्मिक ताकद, ही आध्यात्मिक ताकद केवळ त्याचं परमेश्वराचे नातं होतं त्या नात्यामुळे आहे. आणि म्हणून त्यामुळे मोशे हा एक महान नेता बनलेला आहे हे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, मोशे हा एक प्रभावी नेता होता. संपूर्ण इस्रायल राष्ट्राची ही चळवळ होती. लोक अशिक्षित होती, लोक ज्याला आपण म्हणतो अविचारी होते, लोक काही प्रमाणामध्ये देवावर विश्वास ठेवणारेही नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये मोशे हा त्यांचा नेता बनतो आणि मोशे त्याला काही गोष्टी समजावून देतो, पण त्यांना पटत नाहीत आणि तरीसुद्धा मोशे मात्र शेवटपर्यंत परमेश्वराचंच ऐकणार. त्याने परमेश्वराची साथ कधी सोडली नाही हे आपल्याला दिसून येईल आणि तो अगदी खंबीरपणे नेतृत्व करतो असं आपल्याला दिसतं. ह्याला कारण की परमेश्वर हा त्याने जवळून अनुभवलेला होता. परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्याबरोबर होतं. परमेश्वर हा त्याला किती सपोर्ट करत होता हे त्याला दिसतं आणि म्हणून तो एका बाजूने लोकांच्या सगळ्या शिव्यागाळी किंवा सगळे अडचणी तो पाहतो, पण शेवटी तो एक आपलं नेतृत्व कसून इथे दाखवतो. ह्या ठिकाणी माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला असंही दिसून येईल की मोशे हा जरी एका वेळेला तो राजघराण्यामध्ये वाढलेला होता तरी देखील मोशे हा आपल्या लोकांशी इमानी होता. म्हणजे आपण पाहतो विशेषतः अध्याय 2 की निर्गम अध्याय 2 मोशेची एक गोष्ट सांगितलेली आहे की मोशे जरी अशा हाय पोझिशनवरती होता तरी देखील तो आपल्या लोकांना म्हणजेच
त्याचे लोक हे इस्रायली लोक होते आणि हे इस्रायली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते आणि त्यांचे खूप हाल होत होते आणि अत्यंत दयनीय अवस्था होती. मग जरी तो राजघराण्यामध्ये राहत होता तरी देखील तो विसरला नाही की मला माझ्या लोकांशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि म्हणून एक दिवस त्याने पाहिलं की एक इजिप्त माणूस हा इस्रायली माणसाला मारहाण करतोय आणि त्याचा छळ करतो आहे. आणि त्यावेळेला मोशेला अजूनही परमेश्वराचं पाचारण झालेलं नव्हतं आणि म्हणून तिथे आपण त्याची मानवी वृत्ती पाहतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये तो काय करतो, त्याला राग येतो, त्याला चीड येते, अन्यायाची चीड येते आणि म्हणून तो आजूबाजूला पाहतो की कोण नाहीत आणि तो त्या इजिप्शियन माणसाला पकडतो, मारतो आणि तिथे पुरून टाकतो. परंतु हे त्याला परमेश्वर भेटण्या अगोदर. परंतु तो आपल्याला त्याला म्हणजे की माझ्या लोकांचं इथे छळ होत आहे आणि त्यांना अशा प्रकारची वागणूक देत आहे, मी ह्यांना नाही सोडणार. म्हणजे ही जो काही त्याच्या मनामध्ये एक जी ईर्ष्या होती त्या ईर्ष्याने तो लढत होता. पण माझ्या प्रिय मित्रांनो, नंतर त्या घटनेमुळे तो तेथून पळाला आणि नंतर त्याला तिथे तो मेंढरं चालत असताना तिथे परमेश्वराचं दर्शन होते आणि तेव्हा त्याला पाचारण मिळते. पण माझ्या प्रिय मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट इथे की मोशेमध्ये जी अन्यायाची चीड होती आणि त्यामुळे मोशे हा खरोखर त्याला वाटत होतं की माझ्या लोकांचा छळ होतो, पुरातनी गोरगरीब माणसावर अन्याय होतो, अन्याय अत्याचार ह्या गोष्टी मी सहन करणार नाही, तर न्यायासाठी मी भांडेन. ही अशा प्रकारची वृत्ती त्याच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्याला तो जणू काय तो स्वयंस्फूर्त हे त्याचं स्वयंस्फूर्त नेतृत्व होतं आणि मग तो स्वतः पुढे येत होता आणि त्याद्वारे जो अन्याय अत्याचार असेल त्यासाठी तो भांडण्यास तयार होता. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर इथे त्याला प्रेरणा देतो, कारण तो त्याच्या संपूर्ण इस्रायल लोकांशी एकजीव असतो. म्हणजे त्यांची हाल तो त्यांच्या डोळ्याने पाहतो आणि त्याला वाटतं की हे माझे लोक आहेत, तो कोण आहे हे तो ओळखतो. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, इथे आपल्याला मानवी त्याची प्रवृत्ती दिसते. आणि त्या प्रवृत्तीनुसार जसा एखादा मनुष्य सर्वसामान्यपणे पाहतो कसा चवताळतो तसा तो चवताळतो आणि इजिप्तच्या लोकांविषयी त्याच्या मनामध्ये राग भडकतो. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, इथे आपण असंही पाहतो की जेव्हा ह्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडतात तेव्हा तो एका बाजूने त्याला वाटतं की आपण ह्या लोकांची मुक्ती करावी, पण तो एकटा काय करणार आणि त्याला दुसऱ्या लोकांचा तसा सपोर्ट नव्हता आणि म्हणून त्याने अजूनही हे मुक्तीचं कार्य हाती घेतलं नव्हतं. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वर त्याला पाचारण देतो आणि हे आपल्याला उदाहरणार्थ परमेश्वराचं पाचारण हे अध्याय 3:2 आपल्याला दिसून येईल की परमेश्वर मोशेला बोलावतो आणि मोशेला सांगतो की मी तुझ्या लोकांचे हाल पाहिलेले आहेत, त्यांच्या आरोळ्या आणि आक्रांत मी ऐकलेले आहेत, मी त्यांच्या जणू काय त्यांच्या जीवनामध्ये जे दुःख हाल आहेत ते मी समजून आहे आणि त्यांच्या मुक्तीसाठी मी खाली उतरलेलो आहे आणि तुला मी त्यांच्यासाठी पाठवत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हे जे वर्णन केलेलं आहे ह्यावरून सुद्धा आपल्याला दिसून येईल की मोशेचा परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे, जो पाहतो, जो ऐकतो, त्याला भावना आहे, तो समजतो आणि तो पावलं उचलतो आणि नंतर मोशेला पाठवतो. ह्या सर्वावरून मोशेचा परमेश्वर किती जिवंत आहे आणि किती काळजीबाहू आहे
हे आपल्याला इथे दिसून येईल. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला असे दिसून येईल की मोशेनंतर काही पेच प्रसंगामध्ये पडतो, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये काही वादळ येतात. कारण जेव्हा परमेश्वर त्याला पाठवतो, तो जायला तयार नसतो, परंतु परमेश्वरापुढे त्याचं काही चालत नाही. पण परमेश्वर त्याला सांगतो की तू मला सबबी सांगू नको, तू जा, मी तुझ्याबरोबर आहे आणि ही लढाई तू जिंकणार नाही तर मी जिंकणार आहे, आणि म्हणून तू निर्धास्त झाला. आणि शेवटी मोशे देवावर विश्वास ठेवतो आणि जातो. पण जेव्हा तो जातो, पहिल्या वेळेला जेव्हा तो फारो राजाकडे जातो आणि फारो राजा त्याचा अपमान करतो आणि त्याला सांगतो आहे की मी तुझ्या देवाला ओळखत नाही, कोण तुझा देव, आणि मी तुझ्या लोकांना पाठवणार नाही, तू आता चालता हो. म्हणजे एवढा त्याचा अपमान होतो आणि त्याबद्दल त्याला फार दुःख होतं. आता ही आपली लढाई सुरू झालेली आहे. पण अशा परिस्थितीमध्ये हा राजा काहीच ऐकायला तयार नाही. मग आपण यशस्वी होऊ की नाही ह्या दृष्टीने सुद्धा तो नाराज होतो आणि दुःखी बनतो. पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्यातल्या त्यामध्ये जेव्हा परमेश्वर त्याला पाठवतो आणि तो फारो राजाकडे जातो आणि फारो राजा त्याला हाकलून देतो, आणि नंतर फारो राजाला संशय येतो की हे लोक आता सुधारलेले आहेत किंवा ह्याचा कोणतरी आता नेता तयार झालेला आहे. म्हणून फारो राजा त्यांचे नियम जे आहेत, कामाचे नियम, ते अधिक कडक करतो आणि त्यांना अधिक काम देतो, आणि काही बाबतीमध्ये त्यांना त्यांचे काम अधिक कठीण व्हावं म्हणून तो आणखी प्रयत्न करतो. आणि अशा वेळेला लोक देखील चवताळतात आणि लोक मोशेला जणू काही धारेवर धरतात की तू ते काय करायला लावलेलं आहे आणि त्यामुळे आमचे आता हाल होत आहेत, आमच्यावरती अनेक जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत, आम्हाला पैसे दिले जात नाहीत, किंवा ह्या सगळ्या गोष्टी लोक टीका करतात, लोक त्याच्या विरुद्ध बोलतात, मोशेला सगळं सहन करावं लागतं. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मोशे हा फार हताश होतो. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, एका बाजूने आपण पाहतो की मोशेला धीर घ्यावा असं वाटत होतं, पण लोक ऐकायला तयार नाहीत. आणि म्हणून विशेषतः अध्याय 5:22 आणि नंतर आपण पाहतो की ही मोशेची चळवळ एका अर्थाने यशस्वी होईल की नाही हे त्यालाही थोडीशी शंका येत आहे. प्रिय मित्रांनो, आपण जर पुढे आणखी पाहिलं तर जीवनामध्ये विशेषतः कोणत्याही संदेशाला किंवा कोणत्याही नेत्याला जीवनामध्ये हे सगळे अग्निदिव्य सहन करावेच लागतात. लाईफ इज नॉट बेड ऑफ रोजेस असं आपण म्हणतो, आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये सदैव आपल्याला फुलंच दिसतील असं नाही, तर काटे देखील सहन करावे लागतात, आणि ते मोशेला सहन करावे लागले. आणि त्यामुळेच काही लोक सांगतात की जसं एखादं सूट शिवण्यासाठी अनेक सुया जणू काही त्या पोटाला सहन करावे लागतात, तसं उत्कृष्ट नेतृत्वासाठी माणसाला सुद्धा तशा प्रकारच्या सुया सहन कराव्या लागतात. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, की नेतृत्व करणं हे काही सोपं नाही. कधी कधी हजारो लाखो लोक आपल्या विरुद्ध बोलत आहेत, आपला अपमान करत आहेत, आपल्या चारित्र्यहनन करत आहेत. असं असून देखील माणसाने आपलं नेतृत्व पुढे नेणं आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार जगणं हे महत्त्वाचं आहे, आणि ते मोशे करतो. माझ्या प्रिय मित्रांनो, इथे आपण पाहतो की ही देवाची लढाई आहे. ही लढाई सैतानाविरुद्ध आहे. म्हणजे एका बाजूला परमेश्वर काही चांगल्या गोष्टी करून पाहतो, परंतु सैतान मात्र त्याच्या विरुद्ध काहीतरी गोष्टी करत राहतो. आणि म्हणून जणू काही हा जो फारो आहे सैतानाची भूमिका घेतो आणि
तो आणखीन काही गोष्टी लोकांच्या विरोधात करत असतो आणि लोकांचा अधिक छळ करतो. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, कधी कधी आपण पाहतो फारोला वाटतं की मी इजिप्तचा राजा आहे, मलाच सगळं काही कळतं. पण ह्या ठिकाणी जणू काही कधी कधी आपण पाहतो की एखादी साधी बंदूक आणि एक अण्वस्त्र, की अण्वस्त्रापुढे बंदुकीचं काय चालणार, तसं परमेश्वर हा अण्वस्त्र आहे आणि त्याच्यापुढे फारो राजाचं काही चालू शकत नाही. परंतु फारो राजा त्याचा प्रयत्न करतो आणि परमेश्वर आणखी एकामागून एक काही गोष्टी घडवून आणतो आणि त्यामुळे तो फारो त्याच्या पुढे टिकू शकत नाही हे आपल्याला पुढे दिसून येईल. कारण त्यापुढे आपण पाहतो की आता की मोशेच्या काळामध्ये हे ज्या 10 पिढ्या आलेल्या आहेत आणि त्या पिढ्या म्हणजेच जे चमत्कार परमेश्वराने मोशेद्वारे घडवलेले आहेत, तर त्यामुळे त्याने जणू काही फारोला ह्या 10 संधी दिलेल्या आहेत आणि त्याला सांगितलेलं आहे, मी तुला एका क्षणामध्ये नष्ट करू शकतो, परंतु मला तुला नष्ट करायचं नाही. पण तुला जर सुधारता आलं आणि तुला जर देवाची ओळख करून घ्यायची असली तर ही तुला संधी आहे. परंतु फारो राजा देवापुढे नमला नाही आणि म्हणून शेवटी त्याला काय काय भोगावं लागलं ते आपण पाहू शकतो. म्हणून ज्या वेळेला मोशे हा पहिल्यांदा गेला त्यावेळेला त्याने सांगितलं की तू कशावरून सांगतो की तू देवाकडून आलेला आहे, काय चिन्ह आहे. मग मोशेने आपल्या हातामध्ये जी काठी होती ती खाली जमिनीवर टाकली आणि त्या काठीचा साप झाला. आणि त्यावेळेला राजाने सुद्धा युक्ती काढली. त्याने त्याच्या जे जादूगार होते त्यांना बोलावलं आणि त्याने देखील साप करून दाखवले. आणि मात्र झालं काय की मोशेच्या एका सापाने जादूगाराचे सगळे साप खाऊन टाकले. आता हे फारोने पाहिलं पण फारो नमला नाही. त्यानंतर आपण पाहतो की मोशेने परमेश्वराच्या इच्छेनुसार सांगण्याप्रमाणे त्याने आपली काठी नाईल नदीच्या पाण्यामध्ये ठेवली आणि नाईल नदीचं संपूर्ण पाणी रक्तमय झालं आणि ते पाणी प्रत्येक घरामध्ये गेलं आणि प्रत्येक घरामध्ये लोकांना दिसून आलं की हे रक्त आहे, म्हणजे प्यायला सुद्धा पाणी नाही. आणि अशा प्रसंगी लोक हताश झाले. लोकांनी राजाला सांगितलं पण राजा थोडा वेळ बदलला आणि त्यानंतर परत त्याने मोशेला बाहेर हाकलून दिले. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, एकामागून एक नवीन गोष्टी घडत होत्या. नंतर संपूर्ण देशामध्ये घराघरामध्ये बेडकं आणि सगळी घरं आणि सगळी दारं, सगळे परिसरामध्ये सगळ्या ठिकाणी बेडकं आली आणि त्या बेडकामुळे लोक हैराण झाले. तरी देखील राजा काही नमला नाही. त्यानंतर 4थी पिढा आली. ती 4थी पिढा म्हणजे उवा. आणि त्या उवा लोकांच्या अंगामध्ये, लोकांच्या खांद्यावरती जणू काही सगळ्या ठिकाणी त्या चावत होत्या. परंतु त्याने सुद्धा लोक चवताळले, लोक वैतागले. त्याने जाऊन राजाला सांगितलं आणि विशेषतः इजिप्त लोकांचे खूप हाल झाले. तरी देखील राजा नमला नाही. त्यानंतर परमेश्वर त्याला आणखीन गोष्ट काही सांगितल्या की ह्या ठिकाणी तुला मी गोमाशा देत आहे. तर मोशेने त्या ठिकाणी गोमाशाचा दुसरा एक चमत्कार केला आणि त्या गोमाशा घराघरामध्ये सगळ्या जनावरांवरती आणि सगळ्या घरामध्ये पदार्थावरती सगळ्या ठिकाणी त्या गोमाशा बसल्या आणि त्यामुळे लोक पण हैराण झाले. पण तरीसुद्धा फारो जास्त काळ काही नमला नाही. पुन्हा त्या गोमाशा गेल्यानंतर परत त्याने आपलं तेच खरं असं सांगितलं. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला नंतर दिसून येईल की
मोशेच्या चमत्कारामुळे हा बदलत नाही, पण मोशेला एक नवीन आशा निर्माण झाली की एकामागून एक नवीन नवीन चमत्कार घडत आहेत आणि परमेश्वर आपल्या बरोबर आहे हे त्याला दिसून येतं. म्हणून त्याची आशा आणखीन बळावली आणि त्याचं धाडस वाढलं आणि त्याने आणखीन मोशेला सांगितलं, आता मी तुझ्या त्या लोकावरती जनावरांची पीडा पाठवत आहे. आणि आश्चर्याची गोष्ट की इजिप्तच्या घराण्याची सगळी गुराढोरं मरण पावली आणि ते फारो राजाने आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि तरी देखील तो बदलत नाही हे दिसून आलं. म्हणजे एकामागून एक कितीतरी चमत्कार घडत आहेत. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, सहा नाही, आज तरी सुद्धा नंतर काही गळवं आली आणि त्याचा सुद्धा मोठा चमत्कार झाला. त्यानंतर आपण पाहतो की गारा पडल्या आणि त्यानंतर जणू काही बऱ्याचशा गोष्टीतून लोकांचे हाल झाले, परंतु फारो राजा काही बदलत नाही. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, शेवटी आपण पाहतो की परमेश्वराने टोळधाड पाठवल्या. टोळ आले आणि टोळाने सगळं धान्य खाऊन टाकलं आणि लोक आता उपाशी मरणार, कारण लोकांना खायला नाही, प्यायला नाही. काही दिवस झाले उपाशी आहेत लोक, खाणार काय? अशा परिस्थितीमध्ये राजा देखील वैतागला. त्याने मोशेला बोलावलं, परंतु मोशेने प्रार्थना केली, राजाला क्षमा केली, पण पुन्हा राजा बदलला. त्याचं आहे तेच. मग आता परमेश्वराने एक शेवटचं एक गोष्ट ठरवली की हा माणूस काही बदलत नाही. म्हणून त्याने सांगितलं, मोशेला सांगितलं की तुम्ही एक मेंढरू कापा आणि त्याचं रक्त इस्रायलच्या सगळ्या घराण्यातील दरवाजावरती लावा आणि जेव्हा मृत्यूचा जरा दूत म्हणतो, मृत्यूचा दूत येईल आणि ज्या घरावरती दारावरती ते रक्त असेल त्या घराचं संरक्षण होईल. आणि ज्या इजिप्तच्या घराण्यावरती जेव्हा ते रक्त नसेल त्या घराण्यातील सगळं प्रथम जन्मलेलं बाळ मरेल. मोशेने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केलं आणि इस्रायल लोकांच्या घरावरती त्याने रक्त लावलं आणि त्यामुळे रात्र झाली आणि जेव्हा मरणाचा दूध आला तेव्हा त्याने पाहिलं आणि इस्रायल लोकांच्या घराण्यातील प्रथम जन्मलेल्या बाळाचं रक्षण झालं. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, इजिप्तच्या घराण्यातील सगळी नवीन बालकं जे पुरुष ज्याला आपण जी मुलं आहेत ती प्रथम जन्मलेली मुलं मरण पावली आणि त्यामध्ये राजाचा सुद्धा एकुलता एक मुलगा तो देखील मरण पावला. आणि अगदी मध्यरात्रीची वेळ आणि ह्या मध्यरात्री लोकांच्या घरामध्ये रडण्याचा आवाज, आक्रोश आणि त्यामुळे राजाने सुद्धा पाहिलं की त्याचाही मुलगा मरण पावलेला आहे. त्याने अगदी मध्यरात्री मोशेला बोलावलं आणि मोशेने त्याला सांगितलं की मलाही वाईट वाटते, परंतु तुम्ही राजे लोक देवाचं ऐकत नाहीत आणि देवाच्या विरुद्ध तुम्ही लढण्याची ईर्ष्या दाखवतात, म्हणून परमेश्वराने काय हे संकट तुमच्यावर आणलेलं आहे. आणि अशा वेळेला फारो राजा मोशेला सांगतो, तू तुझ्या लोकांना घेऊन जा. आणि हे मोशेला ठाऊक होतं, कारण परमेश्वराने मोशेला सांगितलेलं होतं की अशा परिस्थितीमध्ये तो तुमच्या लोकांना जाऊ देईल. माझ्या प्रिय मित्रांनो, इथे आपण लक्षात घेतलं तर दिसून येईल की परमेश्वर हा जिंकलेला आहे आणि फारो राजा हरलेला आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, फारो राजा
मध्यरात्री मोशेला बोलवल्यानंतर मोशेने देखील आपल्या लोकांना सांगितलं. त्यानंतर तिथे मोठी तुतारी वाजवली, शंख फुंकले गेले आणि सगळ्या लोकांना सांगण्यात आलं. आणि अशा वेळेला जो काय स्वर्गानंद लोकांमध्ये निर्माण झाला आणि त्यांनी त्या रात्री पहाटे सगळी तयारी केली आणि सगळी आपली गुरंढोरं मालमत्ता आणि त्याने त्यांच्या मालकाकडून सगळे सोनं नाणं घेतलं आणि त्या लोकांनी एक नवीन आपली यात्रा सुरू केली आणि सगळ्या लोकांनी इजिप्तचा देश सोडला. आणि अशा परिस्थितीमध्ये फारो राजा देखील घाबरला. आता सगळे लोक गेले, आता आपलं काय होणार. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर पुढे आपण पाहतो की जेव्हा परमेश्वर ह्या ठिकाणी दोन गोष्टी करतो की ते लोक ह्या लाल समुद्राच्या पलीकडे जाईपर्यंत परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. आणि म्हणून ते लोक आता वाळवंटातून जात असताना परमेश्वर दोन गोष्टी करतो. एक म्हणजेच दिवसा जेव्हा ऊन असतं त्यावेळेला परमेश्वर आकाशामध्ये ढग आणतो आणि ढगाचे स्तंभ जणू काही उभे राहतात आणि लोक सावलीमध्ये चालतात. आणि रात्रीच्या वेळेला काळोख असतो, अशा वेळेला लोक परमेश्वर अग्निस्तंभ पाठवतो आणि त्या अग्निस्तंभामुळे लोकांना मार्ग दिसतो आणि लोक त्या मार्गाने जातात. म्हणजे परमेश्वर इस्रायल लोकांबरोबर कसा आहे हे इस्रायल लोकांना त्याचा अनुभव येत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ते जवळजवळ लाल समुद्राजवळ पोचतात आणि त्यावेळेला त्यांना दिसतं की फारो राजाचं सैन्य येत आहे. आता ते आपल्याला पकडणार आणि मारणार. म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की ते पुढेही जाऊ शकत नाहीत आणि मागेही वळू शकत नाही. आणि आता आपला लाल समुद्रातून आपण कसे वाट काढणार अशा परिस्थितीमध्ये आहेत. आणि ते मोशेला तिथे शिव्यागाळी देत आहेत, ओरडत आहेत, त्याची टीका करत आहेत. परंतु मोशे मात्र अगदी शांत आहे. कारण मोशेला माहिती होतं परमेश्वर आपल्याबरोबर आहे. आणि मग त्याने लोकांना सांगितलं, शांत राहा, तुम्ही कोणी काही बोलायचं नाही, तुम्ही चालत राहा आणि मी सांगतो तिथे या. मोशेने जाऊन समुद्रावरती काठी ठेवली आणि त्यावेळेला समुद्र दुभांगला आणि सगळे इस्रायली लोक धावत 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 त्या समुद्रातून मार्ग काढत ते पलीकडे गेले. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ते सैन्य देखील, फारोचं सैन्य देखील त्यांच्या मागे गेलं होतं. आणि काही लोक घाबरले, आता आपल्याला ते पकडणार आणि मारणार. तर ते अगदी जवळ आलेले आहेत आणि त्यांची घोडे होते, रथ होते. आणि अशा वेळेला नंतर मोशेने पलीकडून पुन्हा समुद्रावरती काठी आणली आणि तेव्हा समुद्र एक झाला. आणि त्यावेळेला समुद्रामध्ये जी माणसं, रथ, घोडे सगळे होते ते सगळे मरण पावले. मग इस्रायल लोकांनी जवळजवळ परमेश्वराचा जयघोष केला आणि प्रभूचा गौरव केला की आता आम्ही विजय झालेला आहोत, प्रभूचा विजय आहे. आणि म्हणून ते लोक परत मोशेकडे क्षमा मागतात आणि मोशे त्यांना क्षमा